सेवामूर्त भगवान आमचे ओंकार दादा डांगे यांच्या बहिणी ज्ञानेश्वरी ताई डांगे कीर्तनकार आहेत आणि ओंकार दादा एक कीर्तनकार आज योग म्हणावा दोन कीर्तनकार पाहिजे अशा मामाने मला पण तेव्हा सगळ्यांच्या चरणावरती हात लावून सत्संग असं धन्यवाद आहे. महाराज नाव काय? अच्छा पूजा हनुमंताची पुजारी म्हणजे मारुतरायाचं मंदिर आहे त्याला सिद्धनाथाचं आहे. पुजारी आहेत तुमच्याही चरणाला माझा हात लावून नमस्कार आहे महाराज. तुमच्याही चरणाला माझा साष्टांग लावून धन्यवाद आहे. माझ्यासारख्या पामराच्या सेवेमध्ये तुम्ही उभा राहिलात ना तुमच्या मनाचा म्हणतेपणा आहे महाराज. आम्ही काल पण सेवेमध्ये सांगितलं बरं का काल पण सेवेमध्ये सांगितलं परमार्थ सोपाय देवलंय सोपाय फक्त अवघड तुम्ही आम्ही करून टाकला. अवघड तुम्ही आम्ही करून टाकला. ठीक आहे उभा राहिला तुम्हाला आमचं करमपूर्वक धन्यवाद आहे. म्हणजे मामांचे लाडके भक्त मला नाव विसरलो वडील नाव काय? विनायक शिंदे. या परिसरामध्ये आल्यावर ते शिंदे पाटलांची आमची अवश्य भेट होत असते. तुमचे आम्हाला फोन केला का तुम्ही? नाही आम्हाला मिस कॉल पण पडले 2-4 उचलला नाही मला वेळ नव्हता. तुम्हाला त्याही चरणावरती माझा साष्टांग असा धन्यवाद आहे. मी सगळी मामाची लेकरं आहेत बरं का. तुम्ही आम्ही सगळी मामाची लेकरं आहे. हे माझ्या माई दादांनो तुमच्या चरणाला पुन्हा एकदा हात लावून नमस्कार करतो. अभंगाचा भावार्थ चालतो. मस्तक माझा पायावरी वालकरी संतांच्या वालकरी संतांच्या वालकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वालकरी संतांच्या वालकरी संतांच्या वालकरी संतांच्या सगळ्यांना आमचं करमपूर्वक धन्यवाद आहे. पाटील तुमच्याही चॅनलला माझा साष्टांग धन्यवाद आहे. एक सूचना आहे सगळ्यांना ऐका. ए माईन ऐका ही जी आपापली हे कॅलेंडर आहेत का ना ही कॅलेंडर जरा जपून ठेवा. इतकी फडफड 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 करते आमचा घाम काढते. लेकर सांभाळा बोलून देऊ नका लेकरांना. 1.5 तासाचा वेळ माझ्यापाशी उरलेला आहे. 1.5 तासामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला चरित्र कसं सांगता येईल ते मला बघायचंय. त्याचबरोबर आमचा गणेश दादा आहे त्याचा बाळूमामाचा हरिजागर हा YouTube चॅनल आहे. या चॅनलवर तुम्हाला मामांचे विविध कीर्तन पाहायला मिळतात. ते चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मामाचं कीर्तन ऐका. त्याचबरोबर इंस्टा आता सर्वजण वापरतात. मला इंस्टाचाही आयडिया आहे मेजर वासुदेवकर म्हणून त्याची विविध माहिती तुम्हाला भेटली जाईल. त्याला लाईक करा, फॉलो करा. रील्स बनवतो आज रील्स काय जमाना आहे तो बनव भाई. आमच्या सागर दादाचा इंस्टाचा आयडिया आहे. तिथे एक युट्यूब चॅनल दादा तुझं पण काय नाव तुझं युट्यूब चॅनलचं? बघा नंबर 15. अच्छा बघा नंबर 15. बर बघा नंबर 15 राजेंद्र खांडेकर ही युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, सर्वांनी शेअर करा आणि विविध मामांचे कार्यक्रम त्याच्यावरती पहा. ऐका अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघायचा आणि लगेच मामांच्या चरित्राकडे आपण प्रवृत्त व्हायचं. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. संतांची पायी चरणावरती माझ्या मामाच्या चरणावरती जर तुम्हाला काय ठेवायचंय ना तर सर्वात प्रथम काय ठेवा आम्ही म्हणलो स्टिंगची बाटली ठेवलं जावं. बघा लई काही जास्त हॅलो एक नंबर वा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला सांगा तुम्ही सगळे आलात मामांच्या वरती विश्वास आहे म्हणून आलात का नाही म्हणून आलात? बोला पटपट. हाय म्हणून आलात ना आज असं खडा बोलायचं. मुख्यमंत्र्याच्या बहिणी साधे आहेत का? खडा विश्वास आहे म्हणून आलाय का नाही तुम्ही? सगळा खेळ विश्वासावरती काय म्हणायचं तुम्हाला बरं त्यामुळे सगळा खेळ विश्वासावरती आणि मग त्या विषयाच्या माध्यमातून केलेलं काय करायचं? संतांचे पायी हा माझा विश्वास. पण कसा असावा? बरोबरचा असून चालेल का? चालेल का महिनो? तुझ्या पायी माझा आलाशे विश्वास तुझ्या पायी माझा आलाशे विश्वास पायी माझा आलाशे विश्वास
मायावरती आमचा विश्वास आहे. म्हणून ही म्हणून पहिल्यांदा सुरुवात केली संतांचे पायी हा माझा विश्वास. बस कसा असावा 40 दिवस हे माहिती तिरवर 5 दिवस माया वरवरची असावी काम करण्याची असावी. ही काळात खरं आहे का? वर माया उपाशी नीच ग बाया. उपयोग आहे का? मला सांगायचं साधा साधा प्रश्न आहे माझ्या ताई. जे खेळता खेळता वाट्यावरती पडलं, आईने उचलून घेतल्यावरती गप होईल का चुलतीने उचलून घेतल्यावर गप होईल? चुलती काय का वरती होय एवढं एवढं ही चुलतीचा पण नाही. जे अंतःकरणाची भावना आहे ना, जी आईची आहे ना, ती तिथं असणार आहे का? ती कदापि नसणार आहे. ती कदापि नसणार आहे. जी भावना त्या अंतःकरणामध्ये आहे ना, त्या भावनेमधला फरक आहे का नाही? मला काय सांगायचंय, मला त्यांच्यातलं वाकडं पण सांगायचं नाही. तुम्ही जावा तर अजिबात पटत नाही हे मला सांगायचं नाही. मला अंतःकरणातल्या भावनेचा फरक सांगायचा. त्या भावनेमध्ये फरक आहे तो मला हेच सांगतात ना की भावनेचा फरक सांगतात ना. बाबा तुला विश्वास ठेवायचा ना, पण मोकळा ठेवू नको, बरोबरचा ठेवू नको. कसा ठेव? बाई हा माझा विश्वास सर्व भावी सर्व भावनेने त्याचा दास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग सर्व भावनेने तू विश्वास ठेव, पण कसा ठेव? सर्व भावने ठेव आणि तू त्यांचा दासच हो. तू त्यांचा दासच हो. दास हो म्हणजे सर्वस्वच मामा आहे. सर्वस्वच मामा आहे. दुसरं तिसरं कोणीच नाही. ती भावना अंतःकरणामध्ये ठेव, विश्वास अंतःकरणामध्ये ठेव आणि काय कर? संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. मग काय करतील तर त्याची माझे हित करते सकळ. दुसरा विश्वास काय ठेवायचा? त्याची माझे हित करते सकळ. हा महत्वाचा. कुठला विश्वास ठेवायचा? त्याची माझे हित करते सकळ. तेच माझे हित करणार आहे. ते सर्वस्व माझे. तुका म्हणे तुझं विरहित कोणा करील माझे हित, कोणा करील माझे हित, कोणा करील माझे हित. तुका म्हणे तुझं विरहित कोणा करील माझे हित, कोणा करील माझे हित, कोणा करील माझे हित. तुका म्हणे तुझं विरहित कोणा करील माझे हित, तुका म्हणे तुझं विरहित कोणा करील माझे हित, तुका म्हणे तुझं विरहित कोणा करील माझे हित, कोणा करील माझे हित, कोणा करील माझे त्याच्या विरोधी दुसरं तिसरं आपलं कोण हितच करू शकत नाही. दुसरं तिसरं कोणी आपलं हितच करू शकत नाही. आईपाशी गेल्यावर ते लेकरू का दाखवत तर त्याच्या मनामध्ये विश्वास आहे की हीच माझी आई आणि हीच माझं हित करणार आहे, हीच माझी काळजी घेणार आहे, हीच मला गप्प करणार आहे, हीच माझी प्रेमाची आई आहे. दुसरं तिसरं माझं काळजी कोणी घेऊ शकत. आई लेकराचं मामा तुझं माझं नातं येते भक्त जनते माझं गणपत. आई लेकराचं मामा तुझं माझं नातं येते भक्त जनते माझं गणपत. आम्ही तुझा आई तुला मारी तुझा आम्ही तुझा लाडका आई तुला मारी तुझा जशी आई लेकराची काळजी करते, हिताचा विचार करते ना, तसाच हा देव, हा संत, हे भगवंत, हा माझा मामा हिताची काळजी करतो. मग काय हित आहे? संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. मग त्याची माझी हित करते सकळ. ही जी मेंढी माऊली आहे ना, ही कोणाच्या वाडग्यातनं धरून आणलेली नाही, कोणा कुठल्या बाजारातून माझ्या मामानं विकत आणलेली नाही.
हे लक्षात घ्या. या मेंढी माऊलीची सेवा का करायची? ही सगळी मेंढी म्हणतात का मेंढी माऊलीची सेवा करतात ना, तर त्याची माझी हित करीती सकल. हा विश्वास आहे. कुठला विश्वास आहे? आज वर्षासाठी, 2-2 वर्षासाठी, 6-6 महिन्यासाठी, 5-5 वर्षासाठी, नवे 10-11 वर्षासाठी मामांच्या बकऱ्यांची सेवा चालू आहे. काही जणांची कशाच्या जोरावरती काय विश्वास ठेवलाय? त्याची माझी हित करीती सकल. एकच लक्षात आहे. आणि हे त्रिवार सत्य आहे. हे असत्य होऊ शकत नाही. देव जर कुठं आहे ना, देव त्या बकऱ्यामध्ये आहे. देव मामांच्या बकऱ्यामध्ये देव आहे. म्हणून त्याची माझी हित करीती सकल. जेणे हा गोपाळ कृपा करी, त्यांची सेवा केली ना, मग कृपा करणारा मामा रथामध्ये बसलाय, तो कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तो कामाने जातो सेवा, त्यांची केली पावे 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 सेवा. तो कामाने जातो सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तो कामाने जातो सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. त्यांची जर त्या सेवा केली, मामांच्या शेळ्या मेंढ्याची जर सेवा केली, तर देवाला पाव म्हणायची गरज नाही, देवाला कृपा कर म्हणायची गरज नाही, देवाला आशीर्वाद दे म्हणायची गरज नाही. कारण देव कशात आहे? देव मामाच्या बकऱ्यामध्ये आहे. देव मामाच्या बकऱ्यामध्ये आहे. हे मी सांगत नाही, हे मी सांगत नाही. माझ्या मनात सांगायसाठी मी आलेलो नाही. माझा देव सांगायचा. हो अरे मला या जगदुनियामध्ये जगदुनियाचं कल्याण करण्यासाठी या मेंढी माऊलीला घेऊन देव रानोवाळ फिरायला लागला. त्यावेळेला देव सांगून गेला. गेल्या वेळेस पण मी सांगितलं होतं, मामानं सांगितलं, अरे ही बाळू धनगराची बकरी आहे. ज्या दिवशी तुम्हाला राखणं होणार नाही नव, त्या दिवशी आत्मापूरच्या डोंगरामध्ये सोडून द्या. आत्मापूरची दगडधोंड बाळू धनगराची बकरी राहते. देव सांगून गेला, अरे जगन्नाथाची बकरी जगन्नाथानं जगाच्या कल्याणासाठी वरुणामधून उत्पत्ती केली. जगन्नाथाची बकरी जग राखल आणि जग खाईल आणि जगाचं कल्याण करून घेईल. जगन्नाथाची बकरी जगाच्या कल्याणासाठी या वनवंतानं वरुणामधून उत्पत्ती केली. ती बकरी माझा देव राखू लागला. संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झाला. त्यांचा काय विश्वास आहे? तर त्याची माझी हित करती सकल. जेणे हा गोपाळ कृपा कर. एवढंच आहे का? असा कृपा करून हा करणार आहे का? बाकीले आंबट वाहतील तरी त्यांच्या इना जोडे सर्व सुख. मी जर हे सगळं करत असताना थकलो बांधलो ना, तर मला कडव घेऊन मला गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवणार आहे माझी काळजी करणार. किती जरी जणांनी ऐकलं असेल, आज जर तुम्ही 15 नंबर पालखीमध्ये गेला ना, त्या मामाच्या मेंढक्याचं नाव मला लक्षामध्ये नाही, बोलता येत नव्हतं त्याला बरं का, बोलता येत नव्हतं त्याला. जेव्हा मामाच्या बकरीत आला तेव्हा 15 नंबर मध्ये अजून पोरगा बघा का, बोलता येत नव्हतं. जेव्हा मामाच्या बकऱ्यामध्ये आला, पण विश्वास आहे ना हृदयामध्ये. या मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली ना, माझी काळजी माझा बाप घेईल, हा विश्वास त्याच्या हृदयामध्ये. मामाच्या बकऱ्याची सेवा केली. हे माहिती कधीतरी 15 नंबरला कोणा जाताना जाण्याचा योग आला ना, तर त्या पोराला जाऊन भेटा. त्याला बोलता येत नव्हतं. मला सांगा, बोलता येत नाही त्याला ऐकता येतं का? ऐकता येतं का? नाही का नाही? त्याला बोलता येत नाही, त्याला ऐकता येत नव्हतं, येत नाही म्हणजे त्या शुभमला बोलता येत नव्हतं, ऐकता येत नव्हतं. पण बागिल्यामध्ये वाहतील कडे त्यांच्या कृपे थोडे सर्व सुख त्या शुभमला बोला यायला लागला, ऐका यायला लागलं. ही कृपा कुणाची आहे? ही कृपा माझ्या मामाची आहे. जेणे हा मामाला कृपा करी. पण काय केलं? काहीच केलं नाही बाकी त्याने बाकी काहीच केलं नाही.
खड्ड्यात बसला नाही, तीर्थयात्रा करत बसला नाही, एकच डोक्यात मामाच्या शाळे मेंढ्याची सेवा. येऊच्या बकऱ्याचं मामाला मोकळं कधी सोडणार नाही आणि सोडलंही नाही हवा मामानं कधी. ते सांगू का, या मामानं ज्याने ज्याने माझ्या मामाची सेवा केली, ज्याने ज्याने मामाच्या शाळा मेंढ्याची सेवा केली, त्याचा कुणाचाच पगार माझ्या देवानं बुडवला नाही, कुणाचाच पगार बुडवला नाही. मला असं सांगू, ए अजय काय मिस्त्री समजी का, काय 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 सांडलं, डाळ सांडले का, बोलू काय नको, बोलू नको, बरू दे तिला, बोलू नका, लक्ष द्यायचं, बोलायचं नाही बरं का अजिबात. त्या लेकराला ती काय अशी रेंज मध्ये राहावं लागतं, कोणी ती रेंजच्या बाहेर गेली का अवघड होते सगळा खेळ. पण आता ह्यांनी ह्यांना घाम फोडला, ऐकायचं नाव राहिलं नाही. मुख्यमंत्र्याच्या बहिणी एका फोन मध्ये रिचार्ज मारायची काय की नाही, बरं 2100 रुपये आहे, काही आलेत ना, येणार काळजी करू नका, असं तुला साफ केलायच नाही, ते आपला विषय नाही. त्या मुलाला ह्या भगवंतानं वाचा दिली, त्याला ऐकायला कान दिले. मला सांगा, साधा प्रश्न आहे, साधा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा ना, बोलता येतं ह्या तोंडाने, अचानक बोलणं बंद झालं कसं वाटलं बरं. तुम्हा आम्हाला बोलता येतं म्हणून ह्या तोंडाचं महत्व नाही, तुम्हा आम्हाला बोलता येतं नाही म्हणून तोंडाचं महत्व नाही, तोंडाचं महत्व त्याला विचारा, त्याला बोलता येत नाही त्याला. हात तुम्हा आम्हाला या मामानं दिलं ना, 2-2 हात दिले, 2-2 हात दिले, दुसऱ्याच्या कोंबड्याला दगडी हाणायला दिले, मामाच्या बकऱ्याला ढेकळं मारायला दगडी मारायला दिलं, 2-2 हात दिलं ना. हात पाय हात दिलेत ना म्हणून तुम्हा आम्हाला हाताचं महत्व नाही, पण हाताचं महत्व जर तुम्हा आम्हाला पाहिजे माहिती करून घ्यायचं असेल ना, ज्याला हात नाही ना त्याला विचारा हाताचं महत्व काय. अरे पायी नाहीत ना त्याला विचारा नाही पायाचं महत्व काय, ज्याला दिसत नाही ना त्याला विचारा डोळ्याचं महत्व काय. तुम्हा आम्हाला सगळं दिलंय म्हणून तुम्हा आम्हाला महत्व नाही, ठीक आहे. पण हे सगळं सुख देण्याचं काम माझा देव बघतो. बाकील्यामध्ये बहात्तर तरी त्यांच्याही ना दोन्ही सर्व होतं. एवढंच नाही, 15 नंबर मध्ये आणखी तुमच्या तासगावच्या परिसरातला पोरगा होता, युट्यूबला देवाचा अंगबला हा युट्यूब चॅनल आहे ना, त्याला त्याची मुलाखत आहे, बघा तुम्ही ती मुलाखत, त्याची मुलाखत आहे. त्याला डॉक्टरने नीट होणार नाही म्हणून सांगितलं होतं, डॉक्टरनी नीट होणार नाही म्हणून सांगितलं, माझं नाव आठवण पायाचं खाली बरोबर खाली पाय काम करत नव्हतं, डॉक्टर सांगितलं नीट होणार नाही, घरी घेऊन जा. त्याच्या मामानं सांगितलं आपण बाळमामाच्या बकऱ्यात घेऊन सोडू, या लेकराला मामाच्या बकऱ्यात आणून सोडलं. एक मी नेहमी सांगत असतो माझ्या माईंना, ऐका, ज्याचं कुणी नाही ना, ज्याचं कुणी नाही ना त्याचा देव म्हणजे माझा बाळूमामा, त्याचा माय माझे बाळूमामा आहे, त्याचा बाप माझे बाळूमामा आहे, त्याचा देव तुझा माझा मामा.